या सप्ताहामध्ये भेट देण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे लाडके खासदार आदरणीय डॉक्टर प्रीतमताई यांची उपस्थिती आहे आणि त्याचबरोबर आपले लोकप्रिय आमदार आदरणीय नमिताताई यांची उपस्थिती आहे. एकदम जोरदार टाळ्या. मला माहित आहे ताईंना खूप गडबडी आहे आणि म्हणून पुढचं नियोजन काय ते बापूंना शुभेच्छा देतील ताई. 2 मिनिटं बोलू द्या. आमचा दिवसभर छान कीर्तन आहे. तुमच्या बरोबर आता जायचं तळेगावला. हॅलो. आज या भगवंताच्या तपोपूर्ती सोहळ्या निमित्त भगवान बाबांचा बी या तपोपूर्ती सोहळा मंदिराचा 12 वर्ष झाले आणि सर्व 12 वर्ष कार्यक्रम चालतात. आज तपोपूर्ती सोहळा आणि या सांगतेच्या निमित्ताने आदरणीय आपल्या बीड जिल्ह्याच्या लाडक्या नेते खासदार प्रीतमताई मुंडे आणि त्यांच्या बरोबर आलेले या केज तालुक्याच्या आमदार आदरणीय आमच्या ताई गुंजरा याही त्यांच्या बरोबर आल्या. सर्व भाजपाचे कार्यकर्ते आणि सर्वांच्या चरणी भगवान बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं तुम्ही इथं आलात आणि आमच्या या कार्यक्रमात छोट्याशा कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल सर्वांचे पहिला तर भगवंताच्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये मी नतमस्तक होतो आणि तुमचे आभार मानतो. आता काहींना गडबड असल्यामुळे त्याचा ताबडतोब सत्कार होईल आणि सत्कार झाल्याच्या नंतर काही 2 मिनिट बोलतात आणि लगेच त्या पुढच्या कार्यक्रमाला जातात. तरी निवांत पुढे कार्यक्रम आमचा साहेबांनी सत्कार केलेला आहे. ताईंनी साहेबांनी सत्कार केलेला आहे आमचा डोंगरचा. आदरणीय आमच्या तालुक्याच्या आमदार नम्रताताई यांचाही सत्कार होत आहे. हॅलो बोला. तिथंच राहू द्या. हो बापू जागेवर राहू द्या. बरोबर आहे. राहू द्या.
भगवान बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि आज या मंदिराच्या तपोपूर्तीनिमित्त आयोजित या कार्यक्रमामध्ये आपण सर्व कीर्तनाचा आनंद घेत असताना आम्ही येऊन मध्ये व्यत्यय आणलेला आहे. तसं महाराजांना स्वय आमच्या कार्यक्रमाचे आम्ही बरेच कार्यक्रम एकत्र केलेले, त्यामुळे ते समजून घेतात नेहमी आणि आताही घेतील अशी अपेक्षा करते. तुम्हाला सर्वांना भगवान बाबांविषयी श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक भाविकाला मी मनापासून या सप्ताहाच्या निमित्ताने शुभेच्छा देते. आणि मी नशीबवान समजते मला स्वतःला आणि नमिताताईंना सुद्धा. मी आज घरातून बाहेर निघत असताना भगवान बाबांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेऊन बाहेर पडले होते, कारण नियोजित कार्यक्रमांमध्ये आज कुठेही दर्शनाचा नियोजन केलं नव्हतं. पण काहीतरी आमचे पुण्य असतील मागच्या जन्मेचे की आज तुमच्या माध्यमातून इथे येऊन या सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली, दर्शनाची संधी मिळाली. हे माझं भाग्य मी समजते. त्यामुळे त्याच्या भाग्यात जे लिहिलेलं आहे ते झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि भगवान बाबांच्या सोहळ्यामध्ये सहभागी होणं हे माझं नशीबी आज लिहिलं होतं. तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आतापर्यंत होते, इथून पुढच्याही काळात राहू द्या. मला आता लगेचच आशीर्वादांची गरज पडणार आहे ना, मला त्यांना थोडा वेळ आहे. आम्हाला दोघींनाही तुमचे आशीर्वाद द्याल अशी अपेक्षा करते. पुढे परमनंट आशीर्वाद पुढच्या वेळेस दिव्याच्या गाडीतच यायचं. ते तर आता जे भगवान बाबांचे जे आशीर्वाद असतील त्याच्यानुसार ज्या गोष्टी व्हायच्या त्या होतील. तुमची सेवा करण्याची तळमळ प्रामाणिक आहे. गेल्या 9.5 वर्षात ते केलेलं आहे. पुढचे तुमच्या आशीर्वादाने तुम्ही संधी दिली तर पुढच्या अनेक वर्ष तुमची सेवा, जोपर्यंत आम्हाला आमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मुंडे साहेबांच्या संस्कारामध्ये काम करत असताना आपल्या माध्यमातून गरजवंताला, वंचिताला, उपेक्षिताला न्याय मिळावा ही भगवान बाबांची शिकवण आणि मुंडे साहेबांचे संस्कार पुढे घेऊन जातोय. या आमच्या वाटचालीमध्ये आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच अखंड आमच्या सोबत राहू द्या एवढीच विनंती या निमित्ताने करते. छान मोठ्या संख्येने इथे सगळ्या माझ्या माय माऊल्या उपस्थित आहेत. खूप वेळ त्यांच्याशी संवाद करायला मला निश्चित आवडलं असतं, पण थोडी गडबड आहे आज नियोजित कार्यक्रमाची. त्यामुळे तुमची सगळ्यांची आता इथेच रजा घेते. धन्यवाद. जय हिंद. Oh